नमस्कार. हाय बी पी, लो बी पी, अस्थमा किंवा श्वासाची कुठलीही तक्रारी जेव्हा तुम्ही श्वासाचा अभ्यास करता तर श्वासाची गती संत करणे आणि श्वास जास्त घेणे ही प्रॅक्टिस आपण व्यवस्थितरित्या केली तेव्हा ते प्राणायाम आपल्याला उपयोगी ठरतो आणि आपल्याला कुठेतरी काहीतरी शरीरात बिघाड झालेला असतो तो दुरुस्तीच्या मोडमध्ये येतो. ट्रॅडिशनल मेथडने करायचं म्हटलं की डोळे मिटा आणि श्वास घ्या म्हटलं की अनेक विचार येतात. त्यामुळे थोडे नवीन टेक्निक थ्रू आपण हे करायचा प्रयत्न करूया. जेव्हा कधी प्राणायाम करायचा तुम्ही विचार करणार त्याआधी थोडेसे तुम्हाला वॉर्मअप करायचं, थोड्याशा फिजिकल ॲक्टिव्हिटी करा, वॉक करून या किंवा लाईट वॉर्मअप करा आणि मग सुरू करावे. जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन पूर्ण टॉप टू टो तसंही वाहत असतो, बट ती थोडी गती वाढते, शरीरातले टॉक्सिन एका ठिकाणी येतात आणि मग ते जेव्हा तुम्ही प्राणायाम करायला लागतात तिथे तुम्ही जास्त प्राणवायू घेतात आणि तिथे तुमची हिलिंग फास्टर वेने होते आणि बॉडी त्या प्राणायामला ॲक्सेप्ट करते आणि रिकव्हरी मोडला जाते. तर आपल्याला काय करायचं आहे, श्वासाची गतीला थोडंसं लांबायचा प्रयत्न, कारण डेली रुटीनमध्ये आपण खूप शॉर्ट श्वास घेतो. तर आपल्याला करायचं आहे श्वास डीप ब्रीथ. कुठल्या पद्धतीने, तर तुम्हाला रिब उचलायचे, डायफ्रामला इथे स्ट्रेचिंग द्यायची, तर तिथे तुम्हाला बरोबर तो जो ताण पडेल तुमचा तो लंग्स वॉल स्ट्रेंथन होतील आणि श्वास कंझ्युम करण्याचे स्टॅमिना बिल्ड होईल. तर 1 करूया. हा जो आहे तो रिलॅक्सवाला असला पाहिजे, जेणेकरून तो श्वास सोडताना तुम्ही एकदम रिलॅक्स फील करत आहात. जेव्हा तुम्ही रिलॅक्स मोडमध्ये जावं तेव्हा तुमच्या माइंडसेटवर परिणाम होणार आहे. माइंड फुल्ली रिलॅक्स मोडमध्ये असेल तसं बॉडी त्याला सपोर्ट करणार. प्राणायाम ही ॲक्टिव्हिटी म्हणून नाही करायची, करेक्ट वेने समजायचं आणि रिलॅक्स मोडमध्ये, काम मोडमध्ये करणं अपेक्षित आहे. ओके, पुन्हा रिपीट करूया. दुसरा टाईप आहे, ICUमध्ये तुम्ही एखाद्या पेशंटला श्वास घेताना बघितला असेल किंवा कधी मूव्हीमध्ये बघितला असेल, त्या टाईपचा श्वास घ्यायचा. थोडक्यात प्राणवायूचा पुरवठा शरीराला जास्त करायचा. डीप ब्रीथचा दुसरा प्रकार. करायचं कसं, मुद्रा घ्यायची, फिंगर 4 एकमेकांमध्ये इंटरलॉक करायचे, थंबने इंडेक्स फिंगर प्रेस करायचे, जस्ट पायावर सपोर्ट म्हणून ठेवायचे. श्वास घेताना इथे तुम्हाला रिब उचलायचे नाही आहे, इथे तुम्हाला घेतानाच थोडीशी ॲक्टिंग करायची लाईक दिस. जणू तुम्हाला श्वासाला कष्ट पडतं आणि तुम्ही श्वास जास्त घेता. कष्ट म्हणजे ते त्रासदायक नव्हे, तर तुम्हाला जास्त इनहेल करायची तुमची कॅपॅसिटी वाढवायचा तुम्ही प्रयत्न करत आहात. एकदा पुन्हा ट्राय करूया. असं सलग कमीत कमी 20 वेळा तुम्ही स्टार्टिंगला करू शकता. बॅक ऑफ द माइंड जे थॉट्स चालतात ते कमी होतं आणि पुढचा फोकस तुमचा वाढतो. ओके. तिसरा प्रकार, हाताचे पंजे तुमच्या मांडीवर गुडघ्यावर ठेवावे, लाईक दिस. बॉल पकडतो तसं नी पकडले तुम्ही आणि फुंकर पुढच्या दिशेने द्यायचे, कॉन्स्टंट आणि स्टेबल आणि प्रोलॉंग केले, लाईक दिस. ओके. घेताना भरपूर श्वास घ्या की छोट्या मेंदूवर थोडासा ताण जाणवेल. सोडताना असे श्वास सोडा की पोटाला ताण जाणवेल. हे करताना ब्रेन तुमचा ॲक्टिव्हिटीमध्ये एंगेज राहतो. जास्त तुम्ही श्वास घेता, प्राणवायूचा पुरवठा शरीराला मिळतो. दुसरा, विचार ऑटोमॅटिक कमी होतात. ओके. त्यात अजून एक पुढचा प्रकार आहे, चौथा प्रकार. श्वास घ्यायचा आहे बट सोडताना फुंकर देत सोडायचं आणि फुंकर लिप्सवर फील करायचे आणि सोडताना पूर्ण रिलॅक्स मोडमध्ये जायचं. जणू त्या फुंकरमध्ये सगळा तुम्हाला आनंद मिळतोय आणि फुंकर देताना लिप्सवर फुंकरचा उष्णता फील करायचा प्रयत्न करायचा. कसे करायचे, अगदी दीर्घ सायलेंटवाली, खूप वेळ चालणारी बट तुम्हाला सुख देणारी, छान वाटणारी, म्हणजे श्वास भरपूर घेतला गेला ना स्लोमध्ये सोडला गेला, ऑटोमॅटिक डीप ब्रीथ घरून येते आणि आपली हिलिंग श्वासासाठी फास्टर वेने होते. हे कमीत कमी 20 तुम्ही डेली रुटीनमध्ये करू शकता. परत एकदा दाखवते. ओके.
याची प्रॅक्टिस डेली रुटीनमध्ये कमीत कमी तुम्ही 15 दिवस तर करा, खूप फरक जाणवतील. लास्ट 5वा प्रकार अनुलोम विलोम. प्रत्येकाला माहिती आहे अनुलोम विलोम, आणि वर्षानुवर्ष अनुलोम विलोम करूनसुद्धा श्वासाचे इश्यू सॉल्व होत नाही, काहीतरी चुकतं आहे. तर प्राणायाम करताना आपली श्वासाची गती आपल्याला लांबवायची. रोज एकदम शॉर्ट श्वास असतो तो आपल्याला लांबवायचा आहे. लेफ्ट हँड ज्ञानमुद्रा, राईट हँड प्रणव मुद्रा. थंब नंतरचे दोन्ही बोटं दुमडली, अंगठा आणि रिंग फिंगरचा उपयोग करायचा. लेफ्टने दीर्घ श्वास घेतला, राईटने सोडला. श्वासमय व्हायचा इथे. हळूहळू श्वास घ्यायचा आणि त्याच्या दुप्पट गतीने तो श्वास सोडायचा आहे. घेतानाही कष्ट नाही, सोडतानाही कधी सोडू ही फिलिंग नाही, त्यावेळेला तुमचं करेक्ट आहे. आणि ही जी फ्रेममध्ये तुम्ही स्वतःला अडकवत आहात, स्वतःला पहिले त्या कम्फर्टवाल्या फ्रेममध्ये ठेवायचं आहे की जिथे तुम्ही घेताना कम्फर्टमध्ये आहात, सोडताना कम्फर्टमध्ये आहात, आणि ती स्पीड आता स्लो डाऊन करायची आहे. तर सुरुवात करताना नेहमी डावी साईडने करायचं. लेफ्टने दीर्घ घेतला, लास्टमध्ये करायचं आहे आपल्याला भ्रामरी. भ्रामरीचे 3-4 प्रकार आहेत, त्यातले आपण एक करणार आहोत, जो पटकन बाहेरच्या वातावरणाशी आपल्याला डिस्कनेक्ट करतो आणि मन आपलं आपल्या शरीराशी कनेक्ट होतं. अंगठ्याने कान बंद, इंडेक्स फिंगर आयब्रोजच्या वरती, मिडल आणि रिंग फिंगर डोळ्यांच्या भोवती वरती ठेवायचे. सुखकारक दाब द्यायचा, पाठ सरळ, मांडी ढिली सोडावी आणि दीर्घ श्वास घ्यायचा. डोळे तसेच मिटलेले. शेवट करताना आपल्याला ओमकारशी करायचं, जेणेकरून पूर्ण प्राणायामच्या जर्नीमध्ये कुठे जरी मन भरकटलं असेल तर इथे मन एकाग्र होतं. ज्ञानमुद्रा घ्यायची, थंब आणि इंडेक्स फिंगर जस्ट एकमेकांना टिपायचे. ब्रिस्ट डाऊन युअर नी, पाठ सरळ ठेवून चेहरा पूर्ण रिलॅक्स. 3 टाइम्स ओमकार. थँक्यू.